पण SIP कुठं करता येते हे बघा. कसे करायची, एक ऑफलाईन पद्धती म्हणजे एक बँकेमार्फत करता येते, बँकेत जाऊन, आणि एक ऑनलाईन ॲप मार्फत म्हणजे मोबाईलमध्ये पण करता येते. ओके, ऑफलाईन पाहू आपण. त्याचा ऑफलाईनमध्ये म्हणजे बँकेत जायचं आणि SIP म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, ते तुम्हाला सुरुवात करून देतात. आता त्याचा फायदा काय आहे, फायदा म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा दीर्घकाळ परतावा घेता येतो. म्हणजे आपण चक्रवाढ व्याज माहीत आहे आपल्याला, म्हणजे त्याचा कंपाऊंडिंग, त्याला म्हणतात कंपाऊंडिंगचा फायदा घेता येते. आपले पैसे जरा जरा इन्व्हेस्टमेंट करणे आणि ते कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याजानं आपले पैसे वाढत जातात, त्याचा फायदा घेता येते. आणि दुसरा एक फायदा काय आहे माहिती का, वेल्थ क्रिएशन होते. ओके, वेल्थ क्रिएशन म्हणजे आपली जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टीमध्ये भर पडू शकते. ओके, आणि महागाईवर मात होती. जर समजा आता इन्फ्लेशन माहिती आहे, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई काय. महागाईमुळं लोक त्रस्त होतात, म्हणजे महागाईमुळे आपल्या पैशाला खाती, पण हे लक्षात येत नाही, ते विजिबल असते, म्हणजे ते दिसत नाही, पण ते पैसे आपले व्हॅल्युएशन कमी होते, तर त्याच्यावर पण मात आपली होती. ओके, किती रुपयापासून करता येते पहा, 250 ते 500 रुपयापासून करता येते. आता समजा उदाहरणार्थ आपण SBI मध्ये गेला, हे रिकमेंडेशन करत नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी उदाहरण एक्झाम्पल घेतो. ओके, एक्झाम्पल SBI बँकेमध्ये गेले तर त्याच्यानंतर 250 रुपयापासून ते 500 रुपयापासून सुरुवात करतात SBI बँकेमध्ये. आणि रिटर्न्स काय कसे येतं माहिती का, शेअर बाजारातील कामगारीनुसार परतावा मिळते. म्हणजे शेअर बाजार जसं मुवमेंट करल, प्लस असेल, चांगलं वाढलं तर त्याच्यानुसार रिटर्न भेटते आपल्याला. ओके, अंदाजे समजा 12, 14, 15, 16, 18, 19, 20% जाते. आता त्याच्यानंतर लयदा काय होते माहिती का, बऱ्याचदा यापेक्षा जास्त राहू शकते आणि कमी पण राहू शकते, म्हणजे प्रोबॅबिलिटी. ओके, जसं शेअर मार्केट रिटर्न करल तसं तुम्हाला रिटर्न भेटेल. आणि कसं आपल्याला हप्त्यावारी, म्हणजे समजा आपल्या अकाउंटमधून पैसे हप्त्यावारी आपण भरू शकतो. समजा उदाहरणार्थ आपण 100 रुपयाची SIP करायची असं तर महिन्यातून 4 वेळेस, म्हणजे हप्त्यावारी वीकली, दुसरी म्हणजे महिन्याला 100 रुपये करू शकतात. आणि त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला एकदा 100 रुपये, म्हणजे एका वर्षात 4 वेळेस 400 रुपये इन्व्हेस्टमेंट, अशाही पद्धतीने करू शकता तुम्ही, सांगितले. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.